हिंदू धर्मात पूजा किंवा पारंपरिक विधी करताना त्यामध्ये विविध झाडे, फुले यांचा समावेश करण्यात येतो. काही झाडांचं पूजन केलं जातं तर काही फुले पूजेमध्ये वापरली जातात. माता लक्ष्मीची पूजा करताना देवीचं आवडतं फूल वापरलं जातं. या फुलाचे धार्मिक महत्त्व असण्यासोबत त्याची आरोग्यदायी फायदेही आहेत. कण्हेरी हे माता लक्ष्मीचं प्रिय फूल आहे. कण्हेरीच्या फुलाचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. कण्हेर ही एक सुंदर आणि सदाहरित फुलांची वनस्पती आहे. कण्हेरीची फुले अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी असतात. ही फुले पांढरा, गुलाबी, पिवळे आणि लाल रंगात आढळतात. कण्हेर झुडूप सुमारे 2 ते 6 मीटर उंच वाढते. त्याची पाने लांबट, गडद हिरवी असतात. ही वनस्पती वर्षभर बहरदार राहते. मुख्यतः हे झाड सुशोभीकरणासाठी वापरलं जातं. सुशोभीकरणासाठी वापरलेले जाणारे कण्हेर पारंपरिक औषधांमध्ये ते त्वचा रोग, संक्रमण आणि हृदय समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. कण्हेरीचं झाड लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. कण्हेरीचं रोप घरामध्ये लावल्याने सकारात्मकता वाढते, आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते आणि वास्तुदोषही दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पांढरी आणि पिवळी कण्हेरीचं रोप लावावे. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. कण्हेरीमध्ये हृदयाशी संबंधित विकारांवर उपचार करण्याची क्षमता असल्याचे मानले जाते. या फुलाच्या रसामध्ये कार्डिओटोनिक गुणधर्म आढळतात, जे हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कण्हेरी फुलांचा लेप त्वचेचे संक्रमण, खाज सुटणे आणि त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे सांधेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.